जो ओरिएंटेशन ऑफ फर्म हा आपण चॅप्टर एक चालू केला होता, तर त्याच्यामध्ये आपण काही पॉइंट्स बघितलेले होते. ओरिएंटेशन ऑफ फर्म म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, की ह्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लक्ष दिलं जातं. जसं आपण बघितलं होतं प्रोडक्शन, प्रोडक्ट, सेलिंग अँड मार्केटिंग, हे सगळे कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरला बघितलेल्या होत्या. बरोबर आहे की तुमचं प्रोडक्शन कसं असलं पाहिजे, कस्टमरचे वॉन्ट्स लक्षात घेऊन तुम्हाला काय केलं पाहिजे, प्रोडक्शन करता आलं पाहिजे व्यवस्थित. आणि कस्टमरचं प्रोडक्शन तुम्ही व्यवस्थित कराल, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तुमची क्वालिटी. बरोबर आहे, तुमची क्वालिटी चांगली असेल, क्वांटिटी चांगली असेल, तर तुम्हाला काय होणार तुमच्या प्रोडक्शनसाठी जास्त करून ऑर्डर्स भेटणार आहे. तुम्ही प्रोडक्शन चांगल्या प्रकारे मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट करू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलेलं होतं आपण कालच्या लेक्चरला प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की सेम कस्टमरला त्याच्या आवडीनुसार आपल्याला काय करायचं, प्रोडक्ट मार्केटमध्ये न्यायचं आहे. आणि प्रोडक्ट आपण जेव्हा मार्केटमध्ये नेऊ तेव्हा कस्टमरचे काय वॉन्ट्स आहेत, काय डिमांड्स आहेत ते आपल्याला लक्षात घेता आले पाहिजे. बरोबर आहे. आणि प्रोडक्ट हा कसा असला पाहिजे, कस्टमरला सॅटिस्फाय करणारा असला पाहिजे. जर कस्टमर त्या प्रोडक्ट पासून सॅटिस्फाय होतोय तर तुमचा प्रोडक्ट काय असणार आहे, चांगला रन होणार आहे. बरोबर आहे, कारण कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेलिंग कन्सेप्ट. सेलिंग कन्सेप्ट म्हणजे काय बघितलं होतं की आपल्या टार्गेट समोर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, सेल करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे सेलिंग टेक्निक्स बघितलेले होते. त्याच्यानंतर होतं मार्केटिंग कन्सेप्ट. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं मार्केटिंग कन्सेप्ट मध्ये, एक कस्टमरला जी काय नीड्स आहेत, त्यांचे वॉन्ट्स काय आहेत ते बघून आपल्याला काय करायचं, मार्केटिंग करायचं आहे आणि कस्टमर पर्यंत प्रोडक्ट पोहोचवायचे आहे. ठीक आहे. सो हे बघितलं आपण काल. सो आजचा जो आपला पॉइंट आहे समोर तुम्हाला दिसत असेल, तर होलिस्टिक मार्केटिंग. आता होलिस्टिक मार्केटिंग म्हणजे काय सांगितलं या लोकांना, की होलिस्टिक मार्केटिंग म्हणजे एव्हरीथिंग कम मॅटर. प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. कोणत्या गोष्टी मॅटर करतात, तर तुमचा प्रोडक्शन, त्याच्यानंतर तुमचा प्रोडक्ट, तुमचा सेलिंग आणि तुमचा मॅन्युफॅक्चरिंग. पण जेव्हा प्रत्येक गोष्टी जेव्हा याच्यामध्ये मॅटर करतात, जेव्हा सर्व पार्ट एकत्र येतात, तेव्हा होलिस्टिक मार्केटिंग ही व्यवस्थित काय होऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की फोर्सेस कम्स टुगेदर, ऑल फोर्सेस कम्स टुगेदर वेन वी यूज ऑफ दॅट टाइप ऑफ मार्केटिंग. म्हणजे काय सांगितलंय बघा, ह्याच्यामध्ये काही इंटरनल मार्केटिंग सांगितलेले आहे, काही इंटिग्रेटेड मार्केटिंग आहे, काही परफॉर्मन्स मार्केटिंग आहे आणि काही सांगितलं याच्यामध्ये रिलेशनशिप मार्केटिंग. बरोबर आहे. सो आता आपण बघतोय होलिस्टिक मार्केटिंग. बघा आजच्या टाइम मध्ये मार्केटिंग कन्सेप्ट ही खूप नवीन आहे. जसं आता आपण बोललो की सेलिंग कन्सेप्ट ही खूप जुनी झाली. कारण का, पहिले काय करायचं, आपण प्रोडक्शन करायचो आणि एवढा माल मला काय करायचं, विकायचा आहे. आता असं होत नाही. आता काय करतात, त्याच्यामध्ये मार्केटिंग कन्सेप्ट सांगितलेले आहे. बरोबर आहे. सो मार्केटिंग कन्सेप्ट सांगितलेली आहे. याच्यामध्ये मार्केटिंग कन्सेप्ट काय सांगितले, कस्टमरची गरज, कस्टमरची नीड, कस्टमर तुमच्या प्रोडक्ट पासून सॅटिस्फाय होतोय का हे बघून आपल्याला काय करायचं आहे, सेल करायचं आहे. तेव्हाच काय होणार आहे, आपण व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतो, सेल करू शकतो किंवा आपलं प्रोडक्ट चांगल्या मार्केटमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर कस्टमर तुमच्या प्रोडक्ट पासून सॅटिस्फाय नसेल तर तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग करू शकत नाही. ठीक आहे. अजून आणखी एक एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. हॉलिस्टिक मार्केटिंग म्हणजे असं की सपोज तुमचा एक बॉडीचा पार्ट कोणता वर्क करत नसेल तर काय होणार आहे, तुम्हाला खूप प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. बरोबर आहे. तसं सांगितलं याच्यामध्ये की अगर एक साथ हम बॉडी के पार्ट हमारे वर्क नहीं करते या कोई पार्ट बंद हो जाता है तो उसकी वजह से हमको तकलीफ होती है. सही है. एक तुम्ही हार्टचा एक्झाम्पल घ्या. तुमचं हार्ट जे बंद पडतं तुम्ही काय बरोबर आहे. हे सांगितलं याच्यामध्ये की तुमच्यामध्ये जोपर्यंत सर्व तुम्ही एकत्र करून येत नाही, सर्व फोर्सेस एकत्र कामासाठी एकजूट येत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, मार्केटिंग पद्धतीने तुम्ही करू शकत नाही आहात. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपला आजचा पहिला पॉईंट जो आपण घेणार आहोत तो सांगितलं आपल्याला इंटरनल मार्केटिंग. सो इंटरनल मार्केटिंग मध्ये काय काय येतं की ऑर्गनायझेशनच्या आतले लोक. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही जेव्हा इंटरनल मार्केटिंग करताय तर इंटरनल मार्केटिंग करण्याच्या अगोदर समजा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, तुमच्या फर्म मध्ये समजा काही वादविवाद असतील, काही कॉन्फ्लिक्ट असतील, बरोबर आहे, तर तुम्हाला याचं आउटपुट भेटणार आहे का, नाही भेटणार. म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचं रिलेशन कसं असलं पाहिजे हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि आपण जे प्रोडक्ट तयार करणार आहोत इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजे सांगितलं इंटरनल मार्केटिंग मध्ये आपण जे प्रोडक्ट तयार करणार आहोत ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खरंच किती चांगले आहेत का, बरोबर आहे, की त्याचा काही इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती पडू शकतो का, हा आपल्याला विचार कुठे करायचा आहे, इंटरनल मार्केटिंग मध्ये जेव्हा आपण प्रोडक्ट तयार करणार आहोत. बरोबर आहे. त्यानंतर असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे की ऑर्गनायझेशनच्या आतले जे तुम्ही सांगितलं रिलेशन हे कसे असलं पाहिजे, तुम्ही
व्यवस्थित टिकून ठेवले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंट, वेगवेगळे मार्केटिंग डिपार्टमेंट सुद्धा कसे एकत्र कम्युनिकेट केले असले पाहिजे. जर तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित असेल प्रत्येक डिपार्टमेंट जवळ, तुम्हाला माहिती पडेल की आज आपला हा प्रोडक्ट तयार करायचा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आमचं काय करायचं आहे, काम रन करायचं आहे. म्हणजे हाच इफेक्ट पडतो आपल्याला इंटरनल मार्केटिंग मध्ये. सो पुन्हा एकदा सांगतो, हॉलिस्टिक मार्केटिंग मध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की जेव्हा आपण हॉलिस्टिक मार्केटिंग करत असू तेव्हा आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे करणं गरजेचं आहे. कारण का, हे कधी कराल, जेव्हा तुम्ही हे एकत्र आणाल, बरोबर आहे. आणि हे जे फोर्सेस आहेत ते तुम्ही एकत्र आणाल. रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काय करणार आहात की तुम्ही मार्केटचं रिसर्च कराल की तुम्हाला कुठपर्यंत तुम्हाला काय कसं प्रोडक्ट तयार करायचं आहे, बरोबर आहे. तुमच्या प्रोडक्टची किती डेव्हलपमेंट झाली पाहिजे, काही त्यात चेंजेस आले पाहिजेत का, तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत असताना आपल्याला समजेल की ह्या ठिकाणी आपल्याला हा प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, बरोबर आहे. ह्या ठिकाणी कस्टमरची गरज जास्त आहे, कस्टमरचे वॉन्ट्स खूप आहेत. मग त्या ठिकाणी आपण काय करू, आपला प्रोडक्ट तयार करून घेणार आहोत. तिथे काही डेव्हलपमेंटची गरज लागेल. समजा तुमचा एखादा जुना प्रोडक्ट आहे तर तुम्ही त्या विलेजेस मध्ये किंवा त्या सिटीमध्ये रन करताय, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन चालायचे, कारण तुमचा प्रोडक्ट एक टाइम असा आला की तुमचा प्रोडक्टचा सेल कमी होत आलाय. मग तुम्ही तो प्रोडक्ट तिथे बंद कराल का, नाही. तुम्ही काय कराल, त्याच्यामध्ये काही चेंजेस कराल, काही डेव्हलपमेंट कराल, बरोबर आहे. आणि तुम्हाला ते काय करायचे, तुमचं प्रोडक्ट पुढपर्यंत न्यायचं. हे सांगितलं आपल्याला की सगळे फोर्सेस जेव्हा एकत्र येतील एक प्रोडक्टच्या रन होण्यासाठी, तेव्हा तुमची मार्केटिंग कशी होणार आहे, व्यवस्थित पद्धतीने रन होणार आहे. हे याच्यामधला पार्ट आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत इंटरनल मार्केटिंगच्या नंतर, इंटिग्रेटेड मार्केटिंग. सो इंटिग्रेटेड मार्केटिंग म्हणजेच काय की तुमचे प्रोडक्ट, तुमची सर्व्हिसेस, तुमचे कम्युनिकेशन चॅनल हे व्यवस्थित असलं पाहिजे. ऑल चॅनल यूज ऑफ प्रोडक्ट वेन लॉन्च. सपोज तुम्ही असं सांगताय की मी जेव्हा माझं मार्केटिंग करतोय, इंटिग्रेटेड मार्केटिंग म्हणजेच काय की एकत्र येऊन मी ते प्रोडक्ट बद्दल कम्युनिकेट करतोय. ते कम्युनिकेट करत असताना मला समजा मी एक ऍड माझी फेसबुकला दिली, ऍड डिजिटल बद्दल बोलतोय, एक ऍड माझी मी फेसबुकला दिली, तर त्याच टाईप मध्ये ऍड मला इंस्टाग्राम मध्ये सुद्धा द्यायची आहे. असं नाही की मी इथं कम्युनिकेट फेसबुकला वेगळं करतोय ती ऍड घेऊन आणि इंस्टाग्रामला वेगळं करतोय आणि स्नॅपचॅटला वेगळं करतोय, नाही. मग हे ऍड्स मला काय करायचे आहेत, सेमच द्यायचे प्रत्येक ठिकाणी. जेणेकरून काय होणार आहे की माझ्या प्रोडक्टचे जे कम्युनिकेट होणार आहे, हा तर काय करतात तनिक्स आपल्या ज्वेलरीवरती 10% डिस्काउंट देत आहे. मग इथं 10% सांगतोय फेसबुकला आणि इंस्टाग्रामला मी तोच पोस्ट टाकले 15%, तसं चालेल का, नाही. मग ते सांगितलं याच्यामध्ये की तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही जे सेल करणार आहात प्रोडक्ट, त्याच्यावर जेव्हा तुम्ही कम्युनिकेट कराल, त्याची तुम्ही ऍडव्हर्टाईज कराल, तेव्हा ती करत असताना तुम्हाला ती सेम ठेवली पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले नाही पाहिजेत. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर आणखी याच्यामध्ये सांगितलंय कि सभी चीजों को एक साथ लेके हमें क्या करना है, उसका एडवर्टाइज करना है, उसकी इन्फॉर्मेशन हमें प्रोव्हाइड करनी है. तर हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इंटिग्रेटेड मार्केटिंग करत असताना जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित कराल, इंटिग्रेटेड मार्केटिंग व्यवस्थित कराल, तेव्हा तुम्ही काय सांगाल, 10% डिस्काउंट ऑन दिस प्रोडक्ट, ओके एक्सेट्रा. सो तुम्ही काय कराल, तुम्ही हा प्रोडक्ट मध्ये तुम्ही डिस्काउंट दिलं, मग हा डिस्काउंट देत असताना तुमचे सेम जे पोस्टर असतील ते काय होतील, दिसतील लोकांना. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही इझिली तुम्ही तो काय करू शकता, प्रोडक्ट त्या ह्याच्यात सेल करू शकता. आणि समजा तुमचं जे ओल्ड कस्टमर आहे त्यांना तुम्ही काय सांगाल की नाही, ओल्ड कस्टमर तुम्ही काही डिस्काउंट प्रोव्हाइड करताय, मग हे डिस्काउंट तुम्ही ओल्ड कस्टमर इव्हन न्यू कस्टमर मध्ये काय इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की 10% डिस्काउंट तुम्ही त्या तनिक्स ज्वेलरीवरती देताय. मग 10% डिस्काउंट देत असताना तुम्हाला असं सांगायचे की हे ऑफर प्रत्येकासाठी आहे. असं नाही सांगायचे की आम्ही इंस्टाग्रामला सांगितले ओल्ड कस्टमरला, फेसबुकला सांगितले न्यू कस्टमर, नाही. सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे, प्रोव्हाइड करायची आहे. आणि तुमचे कम्युनिकेशनचे चॅनल असतील ते तुम्हाला त्या पद्धतीने काय करायचे आहेत, कम्युनिकेट करून तुमचे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस तुम्हाला काय करायचे आहेत, जे कस्टमर पर्यंत न्यायचे आहेत. हे सांगितलेलं आहे आपल्याला इंटिग्रेटेड मार्केटिंग मध्ये. त्याच्यानंतरचा जो आपला पॉइंट आहे परफॉर्मन्स मार्केटिंग. आता परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपला ब्रँड, बरोबर आहे, इथिक्स अँड लिगल, इन्व्हायरमेंट, कम्युनिटी हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर ह्याच्यामध्ये आहेत. जसं काय ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपला की आपला जो ब्रँड आहे, आपण जो करणार आहोत परफॉर्मन्स, तो आपला परफॉर्मन्स कसा असला पाहिजे, त्या प्रोडक्टची क्वालिटी दर्शवणारा असला पाहिजे. जर प्रोडक्टची क्वालिटी दर्शवेल, तुम्ही गुड क्वालिटी देणार आहे त्या प्रोडक्ट बद्दल, तुमच्या मार्केटिंग मध्ये काय होणार आहे, मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट जो असेल तो व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे, सेल होणार आहे, बरोबर आहे. आणखी ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की आपले डिस्ट्रीब्युशन चॅनल सुद्धा जे आहेत
त्याच्यामुळे काय होणार आहे, परफॉर्मन्स मार्केटिंगमुळे की त्याची परफॉर्मन्स चांगली राहणार आहे. जे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन म्हणजे हेल्प करतात, तुम्ही त्याला काय करणार की तुम्ही एवढं टार्गेट अचीव्ह केलं, तुमचं परफॉर्मन्स खूप चांगलं असेल तर तुम्हाला काय करायचं, त्यांना काही ऍप्रिशिएशन द्यायचं आहे. बरोबर आहे, तुम्ही ऍप्रिशिएशन दिलं, तुमच्या कंपनीच्या लोकांना ऍप्रिशिएट केलं तुम्ही, हा पार्ट इव्हन इंटरनल मार्केटिंग मध्ये पण येतो. ते तुमचे जे लोक कंपनीमध्ये काम करत आहेत, तुम्ही त्याला ऍप्रिशिएट केलं तर काय होणार आहे, ते कामात आणखी लक्ष देऊन काय करणार, काम करणार आहेत. बघा मोस्ट ऑफ कंपनीमध्ये सेल्स ऑफ द सेल्स अवॉर्ड दिला जातो की बेस्ट सेल्समॅन अवॉर्ड. बरोबर, हे अवॉर्ड का दिले जातात की त्याला एक ऍप्रिशिएट करण्यासाठी. जेव्हा तुम्ही आपल्या एम्प्लॉईला ऍप्रिशिएट कराल, त्याला तुम्ही काही अमाऊंट किंवा काही ट्रॉफी गिफ्ट कराल सगळं, तो काय होणार, त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे आणि आणखी तो काय करणार आहे, त्याच्यामध्ये कामं करणार आहे. इव्हन हेच बघत असताना समजा एखाद्याला ट्रॉफी ती भेटते किंवा तुम्ही अप्रिशिएट करताय, ते दुसऱ्याचं काय होणार आहे की नाही, पुढच्या टायमाला आम्हाला पण हे भेटलं पाहिजे, मग ते सुद्धा काय करणार, त्याच्यामध्ये खूप मेहनत घेणार आहेत, खूप काम करणार आहे. हे सांगितले की तुमचं परफॉर्मन्स बघून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे काम आहेत ते व्यवस्थित पद्धतीने त्या परफॉर्मन्स नुसार ठेवायचे आहेत. त्याच्यानंतरचा जो आपला पॉईंट आहे याच्यामध्ये लीगल. आता तुम्ही परफॉर्मन्स मध्ये काय सांगितलं की तुम्ही जे काम करताय ते लीगल पद्धतीने पण असलं पाहिजे. म्हणजेच काय की लीगली तुम्ही काय करा, कोणतेही काम करा, म्हणजे कोणत्याही ह्याला समजा तुमचा कोणता प्रोडक्ट जर कुठे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, जसं की टबॅको वगैरे, ते लिगली आहे का, तुम्ही कोणतं प्रोडक्ट लॉन्च करायचं तो लिगली आहे का, ह्यानुसार तुम्हाला तो प्रोडक्ट बघून काय करायचं आहे, तो प्रोडक्ट तुमचा बनवायचा आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल कम्युनिटी, जसं तुम्हाला सांगितलं की आपला प्रोडक्टची परफॉर्मन्स इन्व्हायरमेंट वरती काही अफेक्ट करते का. जसं मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल दिलेलं होतं की समजा तुम्ही एखादी बाईक मॅन्युफॅक्चर करता, एखादी बाईक तुम्ही मार्केटमध्ये नवीन आणली आहे आणि ती बाईक कस्टमरला चालवायला खूप चांगली वाटते, त्याचं एव्हरेज पण खूप चांगलं आहे, पण ती पोल्युशन खूप करते. मग ह्याचा इफेक्ट कशावरती पडला, इन्व्हायरमेंट वरती पडला. बरोबर आहे, मग तुम्ही बाकीचे लोक बघणार की नाही ही बाईकची ह्याच्यामुळे पोल्युशन खूप होतं. बरोबर, मग ह्याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो, आपण परफॉर्मन्स तिथं सांगतो की नाही ह्या बाईकचा परफॉर्मन्स खूप चांगला नाही आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बाईककडे जायला नाही पाहिजे. म्हणजे असे काही रिझन, ते सुद्धा बघून आपल्याला विचार करून काय करायचं आहे, आपला जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो आपला शेवटचा जो आजचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे रिलेशनशिप मार्केटिंग. आता रिलेशनशिप मार्केटिंग म्हणजेच काय, ते आपले कस्टमर चॅनल, आपले पार्टनर्स हे व्यवस्थित आपल्याकडे असले पाहिजे. याचा अर्थ काय, व्यवस्थित असले पाहिजे की समजा तुमचे काही ओल्ड कस्टमर आहेत, तर तुम्ही त्या ओल्ड कस्टमरला कसं आणखीन अट्रॅक्ट कराल, तुमचे न्यू कस्टमर कसे अट्रॅक्ट कराल, हे तुम्हाला याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजेच हे थोडक्यात एवढं सांगेन की तुमची रिलेशनशिप तुम्ही मेंटेन ठेवली पाहिजे त्या कस्टमरकडे, चांगली बॉन्डिंग झाली पाहिजे. हे कधी होणार आहे, जेव्हा तुमचे प्रोडक्ट चांगले असतील, त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली असेल, क्वांटिटी चांगली असेल, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, ते कस्टमर तुमचे सॅटिस्फाय होतील तुमच्या सर्व्हिसेस पासून, तुमच्या प्रोडक्ट पासून, तेव्हा तुमचं रिलेशन काय होणार आहे, खूप चांगलं राहणार आहे. मग हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की काही चॅनल्स आहेत, जसे सांगितले कस्टमर बद्दल की तुम्ही कस्टमरला आणखीन अट्रॅक्ट करण्यासाठी काही डिस्काउंट प्रोव्हाइड करा, जेणेकरून काय होईल की तुमचे प्रोडक्ट इझिली सेल होतील. एखादं तुम्ही त्यांना कोणतं समजा इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट किंवा दुसरे काही असे प्रोडक्ट सेल केले आहेत तर त्याच्यामुळे त्यांना काही डिफिकल्टीज फेस करावे लागत आहे, तर तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करा. मग तुम्ही सर्व्हिस त्याला प्रोव्हाइड केली तर ह्या कंपनीची सर्व्हिस खूपच चांगली आहे, मग त्याच्यामुळे काय होणार आहे, कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत, कस्टमर तुमच्याकडे खूप येणार आहेत. मग हे त्याचा आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर तुमचं रिलेशनशिप चांगलं तुम्ही मेंटेन ठेवली असाल तर तुमच्या ह्याच्यामुळे तुमचं खूप प्रगती होऊ शकते, तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या प्रोडक्ट सुद्धा चांगल्या प्रकारे सेल होऊ शकतो. त्याच्यानंतर सांगितलं याच्यामध्ये पार्टनर्स. आता पार्टनर्स म्हणजेच काय, तर तुमचे फिनान्शियल पार्टनर्स. ओके, आता फिनान्शियल पार्टनर्स याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, फिनान्शियल पार्टनर्स मध्ये की तुमचे जे फिनान्शियल पार्टनर आहेत, तुमचे जे इन्व्हेस्टर आहेत, तुमचे जे स्टेक होल्डर आहेत, ते ह्या लगाव तुम्हाला काय करायचं आहे की त्यांची जी स्टेटमेंट आहे तुमची ती योग्य वेळी तुम्हाला प्रदर्शित करायची आहे, योग्य वेळी तुम्हाला स्टेटमेंट व्यवस्थित त्यांना द्यायची आहे, त्यांना त्यांच्याप्रमाणे त्यांचे काही जे शेअर असतील, डिव्हिडंड असतील, ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. त्यांच्यापासून येणारा आपल्याला काही कसं काय त्यांना फायदा देता येईल, आपल्या पार्टनर्सला फिनान्शियली आपल्याला काही हेल्प करतात, त्याच्यापासून आपल्याला काय आउटपुट देता येते का, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजेच काय की आपण मार्केटिंग करत असताना आपल्याला समजा एखादा मोठा प्रोडक्ट आहे, आपलं पार्टनरशिप फर्म आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना मग काय फायदा देता येईल, किती प्रमाणात चांगलं त्यांचं प्रॉफिट निघू शकतं, हे सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. तेव्हा काय होणार, तुमचं रिलेशनशिप तुम्ही चांगलं ठेवणार आहात. इव्हन ह्याच्या पॉईंटमध्ये असं पण येतं की जेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये काही वर्कर जे आहेत, जसं मी सांगितलं की एम्प्लॉई आणि एम्प्लॉईचं रिलेशन हे खूप चांगलं असलं पाहिजे, गुड कम्युनिकेटिंग असलं पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित कम्युनिकेट करताय, त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही समजून घेताय, तर काय होणार आहे, तुम्हाला तुमचे जे येणारा आउटपुट आहे, येणारा तुमचा जो प्रोडक्ट आहे त्या ऑर्गनायझेशन मधून, तो मार्केटिंगसाठी खूप चांगला असणार आहे. त्याच्यामध्ये असं पण होणार आहे की काही टेक्निक्स तुम्हाला माहिती आहेत, ओके, जे
तुम्ही इझिली तुम्ही सांगू शकता लोकांना, आणि काही टेक्निक तुमच्या एम्प्लॉईला सुद्धा माहिती आहे की ह्या प्रोडक्टनी ह्या जागेवर चेंज केला पाहिजे. तर तुम्ही ते लक्षात घेता, त्यांच्याकडे कम्युनिकेट करता, तुम्हाला काय करायचं आहे ते सांगून त्या लोकांचं मत मांडून तुमचं ते रिलेशनशिप मेंटेन ठेवायचं आहे. असं नाही की नाही तू मला सांगायचं नाही मी काय करतोय, मी माझा इथला मॅनेजर नाही. तुम्हाला त्यांच्याकडे कम्युनिकेशन, गुड कम्युनिकेशन अशासाठी सांगितलेलं आहे की तुमचं जर गुड कम्युनिकेशन असेल, तुमचं जे एकामेकाकडे तुम्ही चांगली तुमची बॉन्डिंग असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप इफेक्ट पाडू शकता. बरोबर आहे. एखाद्याला असं सांगितलं नाही तू नाही करायचं मीच करणार, मी इथला बॉस, तर असं जर तुम्ही सांगितलं तर रिलेशनशिप तुमच्या कुठेतरी तिथं वीक होऊ शकतात, आणि रिलेशनशिप वीक झाले तर काही लोकांचं कामात सुद्धा लक्षात राहणार नाही. मग असं सांगितलं आहे की तुमचं जेव्हा तुम्ही रिलेशनशिप तुम्ही मेंटेन ठेवाल तर तुमची पूर्ण त्याची हेल्प तुम्हाला मार्केटिंगमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर हेच पॉईंट ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. सो ह्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट चॅप्टर आपण जो चालू करणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे द मायक्रो एन्व्हायरमेंट ऑफ बिझनेस. आता मायक्रो अँड मॅक्रो दोन फरक आहे त्याच्यामध्ये. मायक्रो अँड मॅक्रो, सो दोन फरक आहे त्याच्यामध्ये. मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की जे स्मॉल थिंग्सला एकत्र आणून आपण मार्केटिंग करणार आहोत. म्हणजेच काय की मार्केटिंग कसं बिझनेस चालेल आपला, कसं काम करेल हे याच्यामध्ये बघणार आहोत. मग काही मार्केटिंग मिक्स कन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत. एक स्मॉल टार्गेट कसं अचीव करू शकतो. मायक्रो एन्व्हायरमेंट मध्ये हेच आपल्याला बघायचं आहे की आपलं स्मॉल टार्गेट आपण कशा पद्धतीने अचीव करू शकतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा जे स्मॉल टार्गेट सेगमेंट बनवू म्हणजे कोणत्या प्रकारे असतील, मग त्याच्यामध्ये काही असं सांगितलेलं आहे की तुमचे काही कॉम्पिटिटर असतील, स्टेक होल्डर असतील, त्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, कॉम्पिटिटर पासून तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी तयार करायची आहे की तुम्ही तुमचा प्रोडक्ट सेल करू शकता. बरोबर आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पॉईंट हे समजत का होलिस्टिक मार्केटिंगचे प्रत्येकाला? यस, दीक्षा, फिजा, राहील, तोहीद, पॉइंट समजत का होलिस्टिक मार्केटिंग? हॅलो, पॉइंट समजले आहेत का होलिस्टिक मार्केटिंगचे प्रत्येकाला? रिप्लाय करा. जी सर. ओके, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काही जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला परत विचारू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा सांगतो की इंटरनल मार्केटिंग मध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं आपल्याला याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही इंटरनल मार्केटिंग करताय, बरोबर आहे, मग इंटरनल मार्केटिंग करत असताना तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्ही सिनियर मॅनेजमेंट मार्केटिंग डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनच्या आतले लोक एम्प्लॉई त्यांचे कसे संबंध आहेत, बरोबर आहे, ते त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्ट पासून एन्व्हायरमेंटला काही त्रास होऊ शकतो का, बरोबर आहे, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन कल्चर कसं आहे, बरोबर आहे. तुमचं ऑर्गनायझेशन कल्चर व्यवस्थित नसेल तर तुमचं काय होणार आहे, मार्केटिंग व्यवस्थित होणार आहे का, म्हणजे प्रोडक्ट व्यवस्थित तयार होणार आहेत का, नाही होणार. म्हणजेच काय की तुमचं ऑर्गनायझेशन कल्चर कसं असलं पाहिजे, व्यवस्थित पॉझिटिव्हिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये. इंटिग्रेटेड मार्केटिंग म्हणजे तुम्हाला काय सांगितलं की सभी चीजों को एक साथ लाके हम क्या करते हैं, यहाँ पे काम करते हैं, इंटिग्रेट करते हैं. जैसे की ऑल चॅनल्स कम्स टुगेदर फॉर द वन प्रोडक्ट लॉन्च. म्हणजेच काय, एक प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी आपण सगळे चॅनल एकत्र आणतो, बरोबर आहे, आणि एकच इन्फॉर्मेशन एकच कम्युनिकेट करून ते बाहेर आपण कस्टमर पर्यंत नेतो, बरोबर आहे. असं नाही की मी इथं 10% सांगितलं, इथं 15% सांगितलं, नाही, की प्रत्येक चॅनल, फेसबुक असो, तुमचे जे पण जे ऍडव्हर्टाइजमेंटचे चॅनल आहेत ते तुम्ही डिजिटली वापरताय सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर, जे पण काही असतील तुमचे, तर तुम्ही एखाद्या इन्फॉर्मेशन कस्टमरला प्रोव्हाइड करताय. मग ही प्रोव्हाइड करत असताना इन्फॉर्मेशन तुमचे ऑल म्हणजे कम्युनिकेशन हे एकच झालं पाहिजे कस्टमरकडे, डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिकेशन झालं नाही पाहिजे. मग हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कस्टमरचा सॅटिस्फॅक्शन, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड मार्केटिंग करत असाल तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये एक फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल दोन फीडबॅक भेटतील. सो फायनान्शियल फीडबॅक म्हणजेच काय की तुमच्या त्या ऍड पासून तुमच्याकडे काही तुम्हाला 10,000ची ऑर्डर येईल, 15,000ची ऑर्डर येईल, बरोबर, हे काय झालं तुमचं फिनान्शियल, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड झालं नॉन फिनान्शियल ऑर्डर्स. आता ह्याच्यामध्ये काय नॉन फिनान्शियल मध्ये की तुमचे काही जे फेसबुकला किंवा तुमच्या इंस्टाग्रामला प्रोडक्ट असतील ते त्यांना कस्टमरचे लाईक येतील, प्रोडक्ट ओरिएंटेड असतील की प्रोडक्ट आम्हाला फ्युचरला घेऊ, काही कमेंट्स असतील. म्हणजे असं होतं की तुम्हाला त्याचा फायदा झाला, पण त्याचा कसा फायदा झाला की तो नॉन फिनान्शियल, पैसे तर आले नाही पण कस्टमरला हा आपला प्रोडक्ट कस्टमरपर्यंत गेला, कस्टमरने तो बघितला, हे आपल्याला समजेल, बरोबर आहे. म्हणजे कस्टमरला त्या प्रोडक्ट बद्दल वेल नोन आहे, माहिती आहे की हा प्रोडक्ट असा पर्सेंटमध्ये डिस्काउंटेड आहे, त्याची क्वालिटी काय आहे, हा प्रोडक्टचे फीचर्स काय आहेत हे आपल्याला समजले, बरोबर आहे. आणि फिनान्शियल मध्ये काय सांगितलं की आपल्याला त्या ऍड पासून आपल्याला फिनान्शियल पैशाचा फायदा झाला, फिनान्शियल आउटपुट आपल्याला चांगला भेटला. मग हा एक फायदा होऊ शकतो जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेड मार्केटिंग सर्व चॅनल एकत्र करून तुम्ही काय कराल,
काम कराल. बरोबर आहे. परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला मी की परफॉर्मन्स मार्केटिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रोडक्टचा परफॉर्मन्स बघायचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला कस्टमरचं सॅटिस्फाय आहेत की नाही, कशी क्वालिटी आपण प्रोव्हाइड करतोय. बरोबर आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल कम्युनिटी कस्टमर, त्याच्यानंतर सांगितलं ब्रँड, आपला ब्रँड हा व्यवस्थित आपण लॉन्च करेल तर कस्टमरचा येणार फीडबॅक कसा असेल, आपल्या प्रोडक्टचा परफॉर्मन्स कसा असणार आहे मार्केटमध्ये हे आपण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपण पॉईंट बघितला त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट रिलेशनशिप मार्केटिंग. सो रिलेशनशिप मार्केटिंग मध्ये काय बघितलं की कस्टमरचं आणि त्या बिझनेस वाईज म्हणजे मार्केटिंग वाईजचं रिलेशनशिप कसं असणार आहे. बरोबर आहे की तुम्ही एखादा कस्टमर एक प्रोडक्ट तुम्ही सेल करताय मार्केटमध्ये. बरोबर आहे. आणि त्याला तुम्ही नंतर सर्व्हिसेस देत नाही तर तुमचं रिलेशनशिप चांगलं राहणार आहे का? नाही. कदाचित तो कस्टमर तुमच्याकडे पुन्हा येणार सुद्धा नाही. बरोबर आहे. मग कस्टमरला तुम्ही जेव्हा प्रोडक्ट सेल कराल तेव्हा तुम्हाला काय सर्व्हिस चांगली दिली पाहिजे. बरोबर आहे. तुमचे जे ओल्ड कस्टमर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला काय केलं पाहिजे, आणखी अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला काही डिस्काउंट दिले पाहिजे. तुम्ही डिस्काउंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करताय फॉर न्यू कस्टमर अँड ओल्ड कस्टमर तर काय होणार, तुमचे प्रोडक्ट आणखी चांगल्या प्रकारे जाणार आहे. तुम्ही सर्व्हिस चांगली दिली, रिलेशनशिप तुमचं चांगलं मेंटेन होईल. बरोबर आहे. ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे पॉईंट्स आहेत आपण ते नेक्स्ट चॅप्टरला नेक्स्ट आपला जो सांगितलं तुम्हाला मी आता चॅप्टर तो आपण शेवटच्या म्हणजे सॅटर्डे फ्रायडेला आपण हा लेक्चरला घेऊ. द मायक्रो इन्व्हायरमेंट ऑफ बिझनेस नवीन चॅप्टर जो आपला आहे तो आपण त्या दिवशी घेऊ. ठीक आहे. प्रत्येकाने प्रेझेंटी टाका. अजून प्रेझेंटी टाकली नाही तुम्ही, प्रेझेंटी टाका लवकर. आणि तुम्हाला जेवढं काय दिलेत असाइनमेंट वगैरे ते तुम्ही टाइम टू टाइम तुम्ही जे काय असतील ते कम्प्लीट करा. ठीक आहे. आज आपला फर्स्ट युनिट इथं संपलेला आहे. ठीक आहे. उद्यापासून आपण सेकंड युनिट कडे जाणार आहोत जे तुम्हाला मी आता सांगितलं, द मायक्रो इन्व्हायरमेंट ऑफ बिझनेस. ठीक आहे. सो व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये लक्ष द्या. तुमच्याकडे तुम्हाला हे स्कॅन करून मी लवकरच पाठवेन नोट्स. स्टडी व्यवस्थित करा. आतापर्यंत झालेले कोणतेही पॉईंट तुमच्या लक्षात आलेले नसतील तुम्ही मला त्याच्याबद्दल लेक्चरला किंवा तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता. ठीक आहे. सो कोणतेही पॉईंट असेल त्याच्याबद्दल तुम्ही मला विचारा. हा. सो डिपेंड्स. आणि तुमचे जे असाइनमेंट अजून कम्प्लीट केले नाही आहेत तरी मला लवकरात लवकर ते असाइनमेंट कम्प्लीट करून पाठवा. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू.